त्याच्यानंतर आपण जेव्हा आतमध्ये येतो, नंबर आपल्याला जिथं दिसतो आपण वाड्यात आल्यावर, या आकृतीतला 4 नंबर, मोकळा स्पेस सगळा असतो, वर पाहिलं तर आकाश असतं, तो मुख्य भाग तो चौक. आणि चारी बाजूंनी आपल्याला ज्योती दिसतात. ज्योती म्हणजे दगडी चौथारा किंवा ओटा, ज्याच्यावर बांधकाम उभं असतं बरं का, त्याला जोत म्हणतात. त्याची साधारण उंची 3 ते 4 फूट असते, कमरे इतकी म्हणूयात हवं तर आपण. पण काहींची अगदी मी 6-7 फूट उंचीचे सुद्धा जोते बघितलेले आहे पुणतांब्यासारख्या गावात. प्रामुख्यानं आता ते नदीला समजा गोदावरीला पूर आला तर ते पाणी येऊ नये म्हणून असं काही असावं, पण चांगली 6 फुटापर्यंत सुद्धा जोत्यांची उंची असते. तर त्या बाजूला आता जोत्यांवर सगळं बांधकाम उभं असतं, सगळ्या लाकडी खांब डोळ्यांचा सांगाडा, अशी ती रचना असते. आता इथं तुम्ही बघा 6 जिथं म्हटलंय, 7 बाजूला जे बांधकाम असतं ना, त्याच्यामध्ये बऱ्याचदा आता पुढच्या फोटोच्या याने तुम्हाला जास्त कळेल की म्हणजे भिंती नसतात अशा, सगळं मोकळं बांधकाम असतं. म्हणजे वर छत असतं पण भिंती घातलेल्या नसतात, खांबांच्या अशा उभ्या ओळीत रचना असतात. तर तो जो मोकळा भाग आहे त्याला ओसरी म्हणतात किंवा ओवरी म्हणतात किंवा सोपा पण त्याला म्हणलं जातं. लक्षात घ्या, जर मध्ये भिंत आपण टाकली तर ती खोली तयार होते, मग त्याला खोली किंवा दालन आपण म्हणतो. म्हणजे 6 नंबरची जी आहे ती ओसरी आहे, मोकळा भाग येतो, आणि 7 नंबरचा तिथं भिंत टाकून दालनं किंवा खोल्या केलेल्या आहेत. लक्षात घ्या. आता हा पहिला चौक आहे, मध्ये त्या चौकाच्या मध्ये 5 नंबर जो म्हटलाय ना, तो 5 नंबरच्या ठिकाणी कधी कधी तुळस असायची किंवा कधी खरं म्हणजे कारंजा सुद्धा असायचा. कारंजा काही सामान्य वाड्यांमध्ये नसायचा, मोठ्या मोठ्या वाड्यांमध्ये कारंजा असायचा. अगदी पाणी सगळं प्रेशर त्या काळ ऍडजस्ट केलेला असायचा. तो कारंजा भोवती ते पाणी पडायला असा हौद असायचा, त्याला पुष्करिणी म्हणतात. अक्षेदार ते सुद्धा असं काही तुम्हाला पुण्यातले विश्रामबाग वाडा वगैरे त्या ठिकाणी सुंदर कारंजाचं तुम्हाला दिसू शकतं, किंवा बऱ्याचदा काही नसायचं सुद्धा. ते 6-7 आपल्याला बाजूच्या ओवऱ्या, त्या बाजूची दालनं खोल्या. आता आपण पुढे जेव्हा जातो, 9 नंबर जिथं आहे, तर तिथं आपण सरळ पहिल्या चौकात आपण सरळ जेव्हा पुढे जातो तेव्हा दोन्ही बाजूला दोन अशा स्टेअर केसेस दिसतात. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असेल तर छतावर जाण्यासाठी पायऱ्या दोन्ही भिंतीत काढल्या, दगडी अगदी लाकडाचे ते असे नॅरो असतात वाड्यांमध्ये, तुम्ही बघितले असतील. त्या 9च्या पुढे जे आहे 8 नंबर, ज्या 8 नंबरच्या पुढे पुढचा चौक सुरू होतो, तर त्या 2 चौकांना जोडणारी ती जागा 8 नंबर जो आहे तिथे आहे माझघर किंवा मधलं घर आपण त्याला म्हणतो. त्याच्या पुढे आपण गेलं तर 4 नंबर आहे, म्हणजे तो पुढचा चौक आहे. लक्षात घ्या, त्या पुढच्या चौकामध्ये 11 नंबर म्हणजे तिथं तुळस असते, महिलांच्या वापराकरता तो चौक असल्यामुळे तिथं तुळस. आणि त्याच्या बाजूने मात्र जो 10 नंबर दिलाय तिथं बंदिस्त बंद अशा खोल्या असतात. दुसऱ्या चौकामध्ये मोकळ्या ओसऱ्या असतात किंवा नसतात, कधी कधी त्या बंदिस्त खोल्या असतात. तिथं स्वयंपाकघर, कोठीघर, न्हाणीघर असतं, बाळंतिणीची खोली वगैरे वेगळी असते. आता ते स्वयंपाकघर सुद्धा त्या 10 नंबर उजवी बाजू, म्हणजे तो ईशान्य कोपऱ्याला येतं. तुम्ही वास्तुशास्त्रानुसार पाहिलं तर ते ईशान्य कोपऱ्यात काहीतरी असलं पाहिजे म्हणतात ना स्वयंपाकघर. मग ते पूर्वेकडून येणारा ती सूर्याची किरणं सकाळी सकाळी त्या स्वयंपाकघरामध्ये पडतात आणि तिथं ते सगळं उजेड वगैरे खेळता राहतो. काही असं सायंटिफिक सगळं त्याच्यामध्ये आहे. आता इथं आता सांगायला गेलं तर बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या पुढं सगळ्याला येतील, पण बेसिक स्ट्रक्चर वाड्याचं असं असतं. आणि पुढे जिथं म्हणजे मग ते आता मला दिसत नाही किती नंबर येतो बहुता, पुढे एक रेअर एंट्री बॅगेट पण वाड्यांना असतं. आता आपण एक एक घटक वाड्याचा बघूयात. आता तुम्ही असं इमॅजिन करा की तुम्ही कोणत्या तरी वाड्यात आपण चाललोय मस्त भेट द्यायला, सगळी जण किती जॉईन झालेत, 54 काय अ, 53-54 आपण सगळं. सर. बोला. हॅलो. हा सर, हम्म. ते जे तुम्ही पिन केलंय ना ते खाली स्क्रोल डाऊन करू शकतो का आपण? कारण काय होतंय, तुम्ही जे प्रेझेंट करताय ना त्याच्यावरच ते दिसतंय, तो ते हो पार्ट्स का, दिसणार नाहीत आपल्याला. हो हो. आता काय दिसते? सेम तसंच दिसतंय. आता तसंच दिसतंय सर.
ठीक, ते पिन केलं आय थिंक तुम्ही, त्याच्यामुळे ते तिथेच टिकून राहिलं. नाही म्हणजे पूर्ण स्क्रीन दिसत नाहीये का? आता इथे वर प्रवेशद्वार आता लिहिलंय तो शब्द दिसतंय, आता फुल दिसतंय. स्क्रीन दिसतंय. दिसतंय आता. हो हो आधी काय वर पट्टी येत होती ना ती. हो हो. ओके, थँक्यू चालेल तुम्ही सर, कंटिन्यू. सांगितलं. धन्यवाद. आता आपण वाड्यामध्ये चाललोय सगळीजण. प्रवेशद्वार असतं वाड्याचं. बऱ्याचदा वाडे आतून पडलेले असतात किंवा आतमध्ये फक्त दगडी ज्योती उभी असतात आणि फक्त प्रवेशद्वारच बऱ्याचशा वाड्यांची आज दुर्दैव आहे तेवढेच शिल्लक आहे. आत बघितलं तर काही नाही. अशी प्रवेशद्वार खरं म्हणजे प्रवेशद्वार इतक्या पद्धतीची आहेत महाराष्ट्रातल्या वाड्यांची, त्याच्यावरच काहीतरी मोठा संशोधन होऊ शकतं. इतकं त्याची रचना त्याच्या वेगवेगळ्या प्रकारची असते. आता उजवीकडे तुम्ही बघा, तो जो आपल्याला प्रवेशद्वार, त्याची चौकट आपल्याला दिसतीये. त्याच्या बाजूला 2 द्वारपाल रेखाटलेले, त्यांना द्वारपाल म्हणतात किंवा जय विजय असं म्हणतात. तर प्रवेशद्वार वेगवेगळ्या प्रकारचे. आता प्रवेशद्वाराच्या समोर जर पाहिलं तुम्ही तर कधी कधी पायऱ्या असतात दगडी. इथं पण पायरी दिसतीये थोडीफार. त्या पायऱ्या असतात, बाजूला ओटे असतात किंवा बऱ्याचदा समोर सुद्धा ओसरी असते बरं का. म्हणजे वाड्याच्या त्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला त्या ओट्यावर सुद्धा वर छप्पर खांब असतात, त्याला बाहेरची ओसरी, व्हरांडा असं सुद्धा म्हणलं जातं. आता इथे नाही, किंवा डाव्या बाजूच्या वाड्यात ते खांब उभे तिथं आहे. तर वाड्यासमोर बऱ्याचदा पायऱ्या असतात. त्या पायऱ्यांची संख्या सुद्धा आता इथं म्हणजे असं सांगायला गेलं बारकावेनिशी तर वेळ बराच जाईल. 7 पायऱ्या असतात वाड्यांच्या समोर. जर बघितलं तर बहुतांशी ठिकाणी सर्वसाधारण 7 पायऱ्या असतात. ते सप्तस्वर्गच्या संकल्पनेशी काहीतरी धार्मिक दृष्ट्या त्याला म्हणतात, म्हणून 7 आकडा शुभ आहे म्हणून त्या 7 पायऱ्या बहुधा असतात. असो, तर प्रवेशद्वार बघा किती वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तुम्ही डाव्या बाजूचं जर प्रवेशद्वार पाहिलं, डाव्या बाजूच्या फोटोतलं, तर ते भव्य आहे, महिरपी. ती काही चौकोनी चौकट नाहीये, त्याची महिरपी आहे, अगदी किल्ल्यासारखं ते आहे. बघा आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं, डाव्या बाजूला बऱ्याचदा ना प्रवेशद्वाराच्या त्या झडपांच्या मध्ये पण असं एक छोटा दरवाजा असतो. इथं डाव्या बाजूला तुम्ही पाहिलं तर एक छोटस त्या दारामध्ये दार दिसतंय असं खाली कोपऱ्यात, तर त्याला दिंडी दरवाजा असं म्हणतात, लक्षात घ्या. त्या फोटोमध्ये डाव्या बाजूला तो दिंडी दरवाजा स्वतंत्रपणे तो दाखवला की काय व्हायचं, एखाद्या व्यक्तीसाठी पूर्ण दार काय उघडलं जायचं नाही आणि त्या दिंडी दारातूनच त्याला प्रवेशाला कुठेतरी मर्यादा, अटकाव घालणं, त्याच्यामुळं ते पॉसिबल व्हायचं. बघा एवढ्या अशा छोटा छोटा अर्थ तो दिंडी दरवाजा मागचा आहे. उजव्या बाजूच्या वाड्यामध्ये तुम्ही पाहिलं साधं दार आहे आणि वर अशी नक्षीदार एक खिडकी आहे. इथे हे सांगायला पाहिजे, प्रवेशद्वाराच्या वर जर आपण पाहिलं, प्रवेशद्वाराच्या वर तो सगळा सज्जा आहे, ही गॅलरी, तर त्याला नगरखाना म्हणतात. जे वर बऱ्याचदा असा विशेष मुहूर्त असेल किंवा कोणी पाहुणा रावळ येत असेल तर वर नगारा असायचा, तो नगारे वाजवले जायचे. त्यामुळे वाड्याच्या वर जे आपल्याला दिसतं त्याला नगारखाना असं म्हणलं जातं. प्रवेशद्वारातून लगेचच असं आत गेलं की उजव्या आणि डाव्या बाजूला जिने असायचे, त्याच्या नगरखान्यामध्ये जाता यायचं. आता पुढचा घटक आहे गणेशपट्टी. प्रवेशद्वाराच्या वर आपण जर पाहिलं, त्या दाराच्या चौकटीच्या वर, तर आपल्याला गणेशपट्टी दिसते. मध्यभागी गणपती कोरलेला असतो, बाजूला वेलबुट्ट्यांच्या आकाराची नक्षी असते. पशु पक्षी पण असू शकतात, प्रामुख्याने मकर आणि मकराच्या मुखातून निघालेल्या अशा वेलपट्ट्या असं काहीतरी असतं. या 3 वाड्यांच्या 3 वेगवेगळ्या गणेशपट्ट्या इथे फोटो मध्ये तुम्ही बघत असाल. तिथं पहिल्या वाड्यात गणपती आहे, बाजूला मोर आहे. आता खरं म्हणजे ते गणेशपट्टीवर पण बरंच बोलता येईल आपल्याला. पहिल्या याच्यात तक्तपोशी सारखी गणेशपट्टी आहे, मी सांगेल नंतर तक्तपोशी, पण अशी फळी काढून स्वतंत्र रेखाटून नंतर त्या फाळ्या ठोकलेल्या आहेत प्रवेशद्वाराच्या. तर दुसरं चित्र आपण पाहिलं तर तिथं प्रवेशद्वाराच्या वर रेखाटलेला आहे तो गणपती, लक्षात घ्या. आणि तिसरं जर आपण पाहिलं तर तिथे मध्यभागी कोरलेला आहे, पण तिथं गणपती कोरलेला नाही. बऱ्याचदा गणेशपट्टीमध्ये मध्यभागी गणपती पण कोरलेला असेल असं पण नाही, बऱ्याचदा मंगलकलश सुद्धा असतो बरं का, हे पण ध्यानात घ्या. बाजूला वेलबुट्ट्यांसारखी नक्षी. तर इथे आणि हे जे सगळे फोटो मी दाखवतोय, हे सगळे फोटो मी स्वतः काढलेले आहेत. मध्ये जेवढे जेवढे येतील तेवढे काढलेले आहेत. डाव्या बाजूचं जरा आपण जर पाहिलं तर तो गणपती असा तिथं जे पेंटिंग केलेलं आहे ते बडोद्याला आमच्या एका
ओळखीच्यांचा वाडा आहे तो तिथलाच फोटो. त्यानं आता आपण बाह्य घटक सध्या बघू, वाड्याच्या आतलं थोडं नंतर बघू. सज्जा हा एक महत्वाचा घटक आहे. बऱ्याचदा प्रवेशद्वारावर किंवा बाजूनं आपण वाड्याच्या भिंतीला वाड्याला चक्कर मारली तर त्या चहू बाजूंनी आपल्याला सज्जा दिसतो. सज्जा म्हणजे थोडक्यात छोटीशी गॅलरी किंवा बाल्कनी आपण म्हणू शकतो. वरच्या मजल्यावर त्या खिडक्या काढलेल्या आहेत, थोडासा असा भिंतीच्या पुढे घेतलेला तो असतो. खाली त्या तुळ्यांच्या हस्तांच्या वगैरे तीरांच्या आधार त्याला थोडासा दिलेला असतो. अर्थात ते जास्त नाही नसतो तो पुढे, आणि मस्त त्या सगळ्या आकर्षक खिडक्या असतात. 3च असतात बऱ्याचदा त्यांची संख्या. वर आपण बघितलं असेल छत वगैरे, बाल्कनी आपण म्हणू शकतो सज्जा किंवा छज्जा ला. त्यानंतर पुढचा घटक आहे गवाक्ष. गवाक्ष म्हणजे बऱ्याचदा एखादी खिडकी आपल्याला स्वतंत्ररित्या दिसते. खिडकीच पण ती अशी आकर्षक नक्षीदार, तिला छानशा झडपा, छान महिरपी कमान, त्या महिरपी कमानीच्या बाजूला अशी केळफुलं, तर अशा आकर्षक खिडकीला गवाक्ष म्हणतात. बऱ्याचदा खिडकी आणि गवाक्ष हे समानार्थी सुद्धा आपण यांनी वापरले जातात. हे बघा किती सुंदर आकर्षकता वाढवणारा घटक आहे तो गवाक्ष वाडा. आता आपल्याला वाड्याच्या आतमध्ये जायचंय. वाड्याच्या आतमध्ये जेव्हा जातो, प्रवेशद्वार दारातून प्रवेश करू, तर त्यावेळेस ते दार जर आपण बंद करून घेतलं तर तो एक काय म्हणतो आपण त्याला, ते भिंतीमध्ये तो आगळ किंवा अडसर असतो. वाडे आतमधून जेव्हा लावले जायचे, कडी तर असायचीच लोखंडी, पण तो अडसर असायचा. एक असा सागाचाच मोठा तो बघा आपण, ते सागाचाच मोठं लाकूड, मोठा दांडा, तो इकडून असं तिकडं तो माणूस असता त्याच्यामध्ये दिसतंय ते, तो इकडे हे केला की ते दार म्हणजे कितीही धक्के दिले, सीआयडीतल्या दयाला जरी दरवाजा तोडायला बोलवलं तरी तो दरवाजा काही तोडला जात नव्हता. तर त्याला जोडीला खाली पण असे साखळदंड असायचे, तेही त्या उभऱ्याच्या याच्यामध्ये गुंतवले जायचे. असं सगळे फॉर सिक्युरिटी पर्पज. तुम्ही हमखास सगळ्या वाड्यांमध्ये बघा आगळ किंवा अडसर असतोच. आता आपण जेव्हा वाड्यामध्ये प्रवेश करतो, तर देवड्या ढेलेच ते सांगितलेलं आहे ते ओलांडून असं पुढे, तेव्हा आपण चौकामध्ये आलेलो असतो. चौक आता काय आहे, चौक म्हणजे मी मगाशी सांगितलं 1 चौक, 2 चौक, 3 चौक अशी वाढवत गेलेली चौकांची संख्या, अशी वाड्याची रचना असते. चौक आपण बघतो सगळे फरसबंद केलेली असतं आणि बाजूने आपल्याला त्या वाड्याचं सगळं बांधकाम दिसतं. तर वाडे प्रामुख्यानं बेसिक तसं बघायला गेलं तर 1 चौकी पण वाडा असतो, 2 चौकी, 3 चौकी, 4, 5, 6, 7 पर्यंत चौकी मी वाडे स्वतः बघितलेले. 2 चौकी सामान्यतः वाढ गृहीत धरलं जातं. काही एकाच चौकाचं सुद्धा असतं, काही 2 चौकाचे पण प्रामुख्याने सामान्यतः महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसते. काही 3 चौकी असतात. तर बऱ्याचदा आता 3ही चौक म्हणजे एका पुढे दुसरा, दुसऱ्या पुढे तिसरा असं असेलच असं नाही. तिथं त्या आकृतीमध्ये खाली दाखवलं की 1 चौक पुढचा मोठा आहे, त्याच्या पुढे दुसरा आणि तिसरा समांतर आहे, म्हणजे बाजूला आहे, असं बऱ्याचदा असतं. 4 चौकी असतात, 5 चौकी, 6, 7 चौकी. आता शनिवारवाडा मध्ये 7 चौकी होता असं म्हणतात, किंवा पुण्यामध्ये माझ्या मते ते सरदार फडकेंचा वाडा 7 चौकी होता, किंवा फडणीसांचा वाडा आता नाही तो मोरोबाद, फडणीसांचा वाडा खूप भारी होता तोही 7 चौकी वाडा होता. 7च्या पुढे मी काय ऐकलेलं नाही, पण आमचे एक काय म्हणतात एक नातेवाईक सिन्नरचे, सिन्नरच्या काळे देशमुखांचा असं म्हणतात 14 चौकाचा वाडा होता. आता तो पडलाय, पण मी गेल्यावर बघेल तर ते खरं म्हणजे तेवढाच मी 14 चौकाचा तो माझ्या मी आतापर्यंतचा मॅक्झिमम एक ऐकलाय असं. त्या चौकामध्ये बाजूला ज्योती असतात, तिथं आपल्याला दिसतंय ज्योती, ज्योतीवर चढायला त्या पायऱ्या, त्याच्यावर जे आपल्याला दिसतंय त्या ओसऱ्या, मोकळं जो भाग आहे तो ओसरी किंवा सोपा. आता ते खांबांच्या सलग ओळी आपल्याला तिथं दिसत आहेत. जर तिथं भिंत घातली तर त्या खोल्या तयार होतात, मोकळ्या ओसऱ्या सोपा. जनरली पहिल्या चौकातल्या तरी ओसऱ्या म्हणजे ते मोकळ्या सोडल्या जातात, तिथं भिंती वगैरे जनरली नसतात. कुठेतरी आपल्याला तिथं कारकून हिशोब करताना दिसतो, झोपाळा लावलेला असतो, तिथं मालक बसतात, गादी तक्क्यांची लोड अशी बैठक तिथं मांडलेली असते, असं साधारणतः चित्र आपल्याला तिथं दिसतं.
चहू बाजूंनी असं ती ओसरी किंवा तो सोपा असतो. हा सुंदर आहे बघा याच्यात वाड्यामध्ये. सातारा जिल्ह्यातल्या कडमांचा वाडा. आडवे जे आहेत ते त्यांना तुळई किंवा पीठ. तर आता इथे आपल्याला जे उभा खांब दिसतोय त्याच्या खाली एक चौकोनी असा दगडी ठोकळा आहे, ज्याच्यात तो खांब बसवलेला आहे जो त्याला लागू. तर त्या ठोकळ्याला म्हणायचं तळखडा. लक्षात घ्या, त्याच्यावर तो खांब उभा आहे. त्याचबरोबर अजून दुसरं एक संज्ञा, दुसरा एक घटक की खांब जिथं वर त्या तुळईला काटपणामध्ये छेदतो. आता एका खांबाच्या वर 4 तुळयांची टोकं आलेली असतात, बरोबर, तिथं तुम्हाला दिसतंय. तर त्याच्यामुळे तो खांबाच्या वरचा भाग, माथ्यावरचा भाग थोडासा असा वाढवायला लागतो त्याचा घेर. तर तिथं तो एक लाकडी ठोकळा किंवा तो जो भाग असतो त्याला स्तंभ शीर्ष असं म्हणलं जातं. लक्षात घ्या. अशा सगळ्या खांबांचा, तुळ्यांचा सगळा सांगाडा वाड्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे 4 खांब उभारले, त्याच्यावर 4 तुळया, असा एक तो सांगाडा. आणि त्याच खांबांच्या, तुळयांची तेवढी संख्या त्या चौकोनांची वाढवत गेली, म्हणजे तो वाडा तसं ते बेस स्ट्रक्चर केलं. इथेच हे सांगायला पाहिजे की 4 खांबांमधलं अंतर जे आहे ना, चौरस आकृती, त्याला एक खंड म्हणतात. लक्षात घ्या. किंवा 4 तुळयांमधलं, बरोबर, 4 खांबांमधलं अंतर ते साधारणतः 25 स्क्वेअर फूट असतं. ते फारसं नसतं, कारण खांब आणि तुळया ह्या अखंड त्या सागाच्या लाकडातनं काढलेल्या जातात. त्या बहुता 8 ते 10 फुटाचं ते असतं फार तर फार खांब किंवा तुळई. आपण म्हणतो ना किती खणी वाडा आहे, ते खंड ते असतात. साधारण म्हणतात ना स्क्वेअर फूट, एक खंड म्हणजे 25 स्क्वेअर फूट. आता असे काही बघा घटक, टर्मिनॉलॉजी आपल्याला त्याचे नेमके अर्थ माहिती नसतात. हस्त, बरं, खांब जिथं तुळयांना वर छेदतात ना, तुळयांचा किंवा छताचा भार सोसण्यासाठी ते खांब आणि तुळयांच्या मध्ये तो आधार दिलेला आहे. असा आता ते चित्रात बघूनच कळेल, बऱ्याचदा चित्रात बघून तुम्हाला कळेल की तो जो मधला आहे ते हस्त आहे. खांबाच्या वरच्या भागाला त्या तुळईशी कनेक्ट करणारा तो जो घटक आहे त्याला म्हणतात हस्त. त्या हस्तावर नक्षीकामाला चांगला वाव असतो, त्याच्यामुळे तिथं नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसेल. उजव्या बाजूला बघा अशी सुंदर नक्षी. तिथं आता ती भिंत बांधल्यामुळे थोडस ते हे झालं. त्या हस्तावर असा हत्तीचं अगदी छान कोरलेला आपल्याला तिथं दिसतो. पुढचा एक घटक आहे तीर. हस्त आणि तीर याच्यामध्ये थोडासा फरक आहे. तीर काय, आता हस्त तो वर कनेक्ट असतो, तीरचं तसं नसतं. तीर नंतर हे केलं म्हणजे खांबाला आणि तुळयांना असं स्वतंत्रपणे तो मध्ये मोकळी जागा दिसते बघा. त्या अशी तीर आधारासाठी, एक्स्ट्रा आधार अजून देण्यासाठी तीरांची रचना केलेली असते. हे सुंदर नक्षीकाम आपल्याला दिसतं, लाकडावर केलेलं काष्टकाम, तर हे गुजराती शैलीचा तो प्रभाव आहे. गुजरात कडून ते नक्षीकाम जास्त काष्ट शैली किंवा ते आर्किटेक्चर आल्याचं म्हटलं जातं. सुंदर सुंदर आपल्याला तीर असं माईक काय आवाज येतोय ना? हो सर, एकदम आवाज परफेक्ट आहे. व्यवस्थित आहे. असं तीर दिसतात. आता हा तीर जर तुम्ही पाहिला, हा खूप आकर्षक आहे. त्या तीरावर काय काय अशी नक्षी कोरलेली आहे 2 शतकांपूर्वी, की सुंदर ते नक्षीकाम. हे मी फोटो माझा याला घेतलेला आहे. हा याचा वाडा आहे. अहमदाबाद मध्ये मी गेलो होतो त्यावेळेस तो काळूपूरला स्वामीनारायण महाराजांचं मंदिर आहे ना, तिथले तीर आहे. तुम्ही पुण्यामध्ये याला बाजीराव रोडला विश्रामबाग वाडा जो आहे, त्या विश्रामबाग वाड्याला असं वर जी मेघडंबरी आहे, वरचा जो सज्जा प्रवेशद्वाराच्या वर, त्या सज्जाला असे तोलून धरायला असे बाहेरून तीर आहे मकराच्या आकाराचं. हे उत्तम तीराचं उदाहरण
आपल्याला दिसतं की किती छान नक्षीकाम त्याच्यावर केलेलं दिसतं आणि त्या मकरांनी असं जणू काय ते वरचं सगळा गॅलरी बाल्कनी अशी धरलीये असं ते आपल्याला वाटतं. तर हे झालं ती. आता पुढचा एक घटक आहे तख्तपोशी. बऱ्याचदा वाड्यामध्ये आपण आतमध्ये गेलं की वर छताकडे पाहिलं, वर ते सगळ्या अशा तुळ्यांचा सांगाडा, वर फळ्या वगैरे ते धाबा माळवर दिसत असतं. पण बऱ्याचदा ते झाकण्यासाठी एक छान सिलिंग आपण ज्याला म्हणतो, वॉल सिलिंग लावलं जातं, तर त्याला तख्तपोशी म्हणतात. वाड्यातल्या सगळ्या भागात ते लावलं जातं. लक्षात घ्या, दिवाणखाना, रंगमहाल अशी काही विशेष दालनं असतील, देवघर, तर तिथं असं सिलिंग आपल्याला दिसतं. तर हे तुम्हाला तख्तपोशी ही दिसतीये. ती अशा सेपरेट ती डिझाईन केली जाते, लाकडाच्या फाळ्या. तख्तपोशी, तख्ता शब्दाचा अर्थच फाळ्या असा होतो. म्हणजे स्वतंत्र त्या फाळ्या अशा नक्षीकाम करून हे केल्या जातात, नंतर त्या वर ठोकल्या जातात. त्याच्यामुळे छताकडे आपण पाहिलं तर सुंदर आकर्षक वर हे छत दिसतं. तर हे झालं तख्तपोशी. असे बरेचसे घटक सांगता येतील वाड्यातले. पुढचं आहे भित्तीचित्र. बऱ्याचदा वाड्यांच्या भिंतीवर, आता वाड्याच्या भिंती ज्या आहेत त्या पांढऱ्या मातीनं किंवा प्लास्टर आपण आजकाल म्हणतो, ते पांढऱ्या मातीनं त्या लिंपल्या जायच्या किंवा चुन्यानं त्या लिंपल्या जायच्या. तर त्या छान चुन्याचा गिलावा ज्यावेळेस केलेला असायचा त्यावेळेस त्याच्यावर अशी काही काही चित्र पण रेखाटली जातात. तर ही भित्तीचित्र आहे. आपण उजव्या बाजूला बघितलं तर गणपतीचं चित्र हे आपल्याला दिसतं. हे विशेष ठिकाणीच असायचं. रंगमहाल, दिवाणखाना, आता हे आपण बघणार होतो रंगमहाल म्हणजे काय, दिवाणखाना म्हणजे काय, पण ते तिथं भित्तीचित्र हे अशी सुंदर रेखाटलेली असायची नैसर्गिक रंग वापरून. ते रंग आज पण ती ताजीतवानी वाटतात बघा. म्हणजे इतकं 2-3 शतकांच्या नंतर सुद्धा. ते डाव्या बाजूला एका सरदाराचं तुम्हाला चित्र दिसतंय, ते सुंदर आहे. ते पळशीकरांच्या वाड्यातलं आहे, नगर जिल्ह्यातल्या. मल्हारराव होळकरांचं पेंटिंग आहे ती. पळशीकरांना ते होळकरांच्या पदरी होते, त्यामुळे त्यांना एक त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून ते मल्हारराव होळकरांचं असं एक भित्तीचित्र त्यांनी रेखाटून घेतलेलं आहे. पुढचा एक घटक म्हणजे देवघर. वाड्यामध्ये असतं देवघर. आता ते देवघर पण कुठं असतं, आता मग ते आपली रचना तिथं होती, तर ते पहिल्याच चौकामध्ये समोर म्हणजे प्रामुख्यानं ती उत्तरेकडची जी साधारण ओसरी असते त्याच्यामध्ये ते देवघर असतं. म्हणजे माझघराचा प्रवेश करण्याचा जो दार आहे त्याच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला तिथं साधारणतः देवघर असतं. हे देवघर म्हणजे सगळीकडे देवघर त्याच ठिकाणी दिसतं बरं का. म्हणजे ते त्याची पोझिशन पण, त्यालाही काहीतरी धार्मिक वगैरे महत्व सगळं असलं पाहिजे. आता देवघर पण स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. देवघरात काय काय देव असतात. आता तुम्ही इथं पाहिलं तर ते एक डाव्या बाजूचं देवघर तसं छोटं आहे, उजव्या बाजूचं अगदी मोठं आहे मंदिरासारखं. पितळाच्या मूर्त्या, ते सगळे विष्णूचे काय म्हणतो आपण, शाळीग्राम, महादेवाचा बाण, सूर्याचं स्फटिक, गणपतीचं ते लाल असं ते बरं सगळं. देवाचे टाक पण असतात तिथं. खाली लोकदैवतांचं प्रामुख्यानं मूर्त्या नसतात, टाक असतात. असं ते बरेचसे सगळे देवघर, सुंदर वाड्यांची देवघर आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. बऱ्याचदा ना त्या देवघराच्या खोलीला अशी जाळीदार सागवानी पट्ट्या किंवा जाळी असते. ती कशासाठी, तर ते डिस्टर्ब होऊ नये म्हणून, किंवा पहिल्या चौकात जरी महिला आल्या, बाकी तिथं पुरुषांचा कामकाज चालू असेल, प्रायव्हसीसाठी. ते आपल्याला बरेचशा देवघरांना अशा त्या ओसऱ्यांमध्ये जी देवघरं असतात ती त्याला तिथं अशा जाळीदार त्या सगळ्या सागवानी जाळी आपल्याला बऱ्याचदा दिसते. काही देवघराची भिंतीत पण असतात. डाव्या बाजूचं आपण पाहिलं तर ते देवघर असं भिंतीत आहे. असं भिंतीत एक माणूस बसेल असा कोनाडा करून तिथं पूजेला, असं ते देवघर आहे. बरंच त्याच्यामध्ये वेगळे पण आपल्याला दिसतं. पुढचा घटक आहे आड. वाड्यामध्ये पाण्याचा आड असतो. प्रामुख्यानं दुसऱ्या चौकामध्ये तो आड असतो, कारण दुसरा चौक महिलांच्या वापराचा असतो. पाण्याची गरज लागायची, वाड्यातल्या बाया सहसा बाहेर जात नसायच्या फारशा. ते पाण्याची सुविधा वाड्यातल्या वाड्यातच सगळ्या गोष्टी असायच्या. जल स्वयंपूर्णता पूर्ण करण्यासाठी वाड्यांमध्ये असे आड असायचे. आता त्या आड जर आपण वाड्यातले पाहिले, आता याचा डायमीटर फक्त 1-3-4 फुटाचा फक्त त्याचा व्यास असतो. इतके छोटे छोटे आड, आणि पूर्ण ते आपण बघा असे घडीव दगडांनी केलेले ते आड सगळे आपल्याला तिथं दिसतात. वेळेनुसार पुढचा एक घटक आहे पेव
पेव किंवा ज्याला बळद म्हणतात, पेव म्हणजे बळद हे समानार्थी शब्द आहे, आणि दुसरं तळघर आहे. आधी पेव किंवा बळद काय ते मी सांगतो. धान्य साठवण्यासाठी बऱ्याचदा वाड्यांमध्ये असे जमिनी अंतर्गत अशी गोल पोकळी असणार असं एक काय म्हणतात त्याला ती पोकळी अशी तयार केली जायची, असे गोलाकार चौकोनाकार, आणि त्या आतून पूर्ण पांढऱ्या मातीनं किंवा चुन्यानं पूर्ण लिपलं जायचं, आणि एक अशी पोकळी एक जागा केली जायची, ते प्रामुख्यानं धान्य साठवण्यासाठी, धान्याला कीड लागू नये म्हणून, त्याचा हवेचा संपर्क टाळण्यासाठी अशी पेव किंवा बळद अशी तयार केली जायची, आणि ती धान्य साठवण्यासाठी जी गोल साधारणतः त्याचा घेर तो सगळा असायचा. तळघर वाड्यांमध्ये हा एक घटक मोठ्या प्रमाणामध्ये तळघर आढळतो, असतोच जनरली. तळघर म्हणजे वाड्यामधून आता तळघराला, आता हे दोन्ही पाहिलं तर तुम्ही एंट्री पॉइंट दिसत आहेत तळघराचं. उजव्या बाजूचा जे चित्र आहे तिथे त्या जोत्यातनं असं एंट्री आहे, आणि डाव्या बाजूला जर आपण पाहिलं तर ते अशा चौकाच्याच एका कोपऱ्यातनं अशा एंट्री दिसतीये. आतमध्ये उतरत्या पायऱ्या असतात, आणि तळघर म्हणजे एक दालनच असते, खोलीच असते आतमध्ये अशी खाली. आज जसे तळघर असतात स्टोरूम साठी तळघरांचा वापर केला जायचा. कागदपत्र म्हणा किंवा अगदी धान्य म्हणा, काही वस्तू वगैरे अतिरिक्त तिथं ठेवण्यासाठी. आता बऱ्याचदा वाड्यांच्या तळघरांमध्ये भूत आहे काहीतरी, काय 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 त्याच्या अनुषंगाने बऱ्याच दंतकथा भाकडकथा या महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या आपल्याला दिसतात. तर असं काही नाहीये. मी बऱ्याचशा तळघरांमध्ये एखाद्या दुसऱ्या उतरलेलो आहे, तर आतमध्ये खूप थंडावा असतो, मस्तपैकी दगडी म्हणजे एक खोली सारखीच खोली, गारवा खूप असतो, कोनाडे असतात तिथे दिवे लावायला. स्टोरूम साठीच प्रामुख्यानं त्या तळघरांचा वापर केला जायचा. काळानुरूप ती बंद झाली सगळी, आणि तिथं त्याच्या अनुषंगानं बऱ्याचशा या सगळ्या भाकड करता प्रचलित झालेल्या आपल्याला दिसून येतात. बऱ्याचदा वाड्यांमधून भुयारी मार्ग पण असायचे, की कुठेतरी एखाद्या देवाच्या मंदिरात त्या तळघरातनच असे मार्ग असायचे. देवाच्या मंदिरामध्ये एखादा मार्ग कुठे निघायचा किंवा बागेत जाण्यासाठी, तर स्त्रिया त्या गुप्त मार्गाचा, त्या भूमिगत मार्गाचा वापर करून देवदर्शनाला जात असायच्या. पुढचा घटक आहे जिना. जिने जर आपण पाहिले स्टेअरकेस वाड्यांमध्ये खूप रुंद असतात, बऱ्याचदा भिंतीमध्येच असतात ते जिने. ते जिने आता कुठे असतात, ज्यावेळेस आपण प्रवेशद्वारातून प्रवेश करतो तर उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला पण जिने दिसतील, किंवा पहिला चौक ओलांडून आपण माझघराच्या तिथं ज्यावेळेस जातो तर तिथेही भिंतीतनं काढलेली जिने असू शकतात, किंवा त्या दुसरा चौक जिथं संपतो, रेअर एंट्री मागचं दार आहे त्याच्या बाजूला ते भिंतीतनं पण जिने असू शकतात. अशा बऱ्याचशा वाटा वरच्या मजल्यावर जाण्याच्या असायच्या. वरचा मजला सुद्धा वाड्यांना जनरली असतो. महाराष्ट्रातल्या काही म्हणजे सामान्यतः नसतो, पण तर मजला असतो. चांगले 2-3 मजले सुद्धा आपल्याला वाड्यांना असलेले दिसून येतात. महिरपी. महिरप हा शब्द मेहराब ह्या शब्दापासून आलेला आहे. उर्दू फारसी शब्द आहे मेहराब, मेहरप. आता महिरपी कंस असतो बघा गणितामध्ये, त्याच्या आकाराची ती महिरप किंवा आर्क ज्याला आपण म्हणतो. काय असतं, 2 खांबांच्या मध्ये ती अशी महिरपी कमान असते, तिनं ते जोडलेलं असतं. भार वहनासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो, आणि आकर्षकतेसाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. तुम्ही ते तिथं बघितलं असेल तर ती अशी छान महिरपी कमान आपल्याला दिसते. प्रमुखाने वाड्यामध्ये रंगमहाल, दिवाणखाना अशी ही जी दालनं त्याच्या विशेष खोल्या असतात त्याच्यामध्येच ती महिरप वगैरे आपल्याला दिसते. बघा त्याच्यामध्ये तुम्हाला हे नाशिकचा सरकार वाडा आहे. आता त्या महिरपी जिथं त्या खांबांना छेदतात तिथं बाजूला असं एक छान कोरीव काम केलेलं असतं केळफुलाचं. एक सुंदर वाड्यातला घटक आहे तो आपल्याला दिसतो, तो केळफुल. केळफुलाच्या आकाराचा असं सुंदर केळफुल आपल्याला दोन्ही त्या महिरपीच्या अशा त्या टोकाला असे दिसतात, आणि ते फार आकर्षक दिसतं. बऱ्याचदा खिडक्यांना पण अशा छान महिरपी कमानी आणि बाजूला केळफुलं त्या गवाक्षांना आपल्याला दिसतात. केळफुलाला पण काहीतरी धार्मिक महत्व आहे. पुढचा एक घटक आहे, तो काही वाड्यांमध्ये असतो काही वाड्यांमध्ये नसतो, तो आहे पाणपट्टी. वाड्यामध्ये ज्यावेळेस आपण चौकामध्ये उभे असतो त्यावेळेस आपण समोर जर पाहिलं तर त्याच्या आडव्या तुळयांची टोकं अशी आपल्याला अशी उघडी दिसतात सगळी.
बऱ्याचदा ती झाकण्यासाठी पानपट्टीचा वापर केला जातो. म्हणजे चारही बाजूनी त्या पूर्ण आठव्या तुळया झाकण्यासाठी अशी ही पानपट्टी, की तुम्ही तिथं उजव्या बाजूला बघा तर ती पानपट्टी आपल्याला केलेली अशी दिसते. अशी पट्टी टाकली जाते, तिला पानपट्टी म्हणतात. अशी संपूर्ण बाजूनी चारही त्या याला आपल्याला पानपट्टी दिसते. त्या पानपट्ट्या जिथं त्या छेदतात एकमेकींना, तिथं वाड्याच्या त्या कोपऱ्यात असं लोलक किंवा हे असतं झुंबर डाव्या बाजूच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल. तर ते छान त्यांनी असं काय म्हणतात द्राक्षाच्या घडाचं असं छान ते लोलक आहे. बेसिक अशा बऱ्याचशा गोष्टी वाड्यातल्या आता मी सगळ्या कव्हर केल्यात. असं सगळे घटक कव्हर केले. आता वाड्यांमध्ये जी दालनं किंवा खोल्या असतात त्या कोणकोणत्या प्रकाराच्या असतात किंवा आतमध्ये काय काय असतं, तर दिवाणखाना. दिवाणखाना म्हणजे प्रामुख्यानं आज आपण काय म्हणतो त्याला लिव्हिंग किंवा बाल्कनी, हे लिव्हिंग काय हॉल आपला. पाहुणे आले की त्यांना बसण्यासाठीची ती जागा, आगत स्वागत पाहुण्यांचं करण्याचं ठिकाण म्हणजे दिवाणखाना. ही सुंदर असतात. बरेचदा दिवाणखाने वाड्यांचे वरच्या मजल्यावर पण असतात, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सुंदर त्या सगळे खांब, त्याच्यामध्ये महिरपी कमानी, सुंदर गादी लोट तक्क्यांची बैठक वगैरे तिथं केलेली असते. पुढचा आहे मुदपाक खाणा. मुदपाक खाणा म्हणजे स्वयंपाकघर किंवा किचन. खाणा शब्दाचा अर्थ प्रत्यय आला की घर, ते दालन असंच त्याचा अर्थ होतो. त्यामुळे दिवाणखाना, मुदपाकखाना, दफ्तरखाना. मुदपाकखाना म्हणजे स्वयंपाकघर. ते कुठं असतं वाड्यांमध्ये, पुढच्या दुसऱ्या चौकामध्ये उजव्या बाजूला ते असतं. दफ्तरखाना म्हणजे आता वाड्यामध्ये या सगळ्या वाड्यातल्या म्हणजे वतनदार सरंजामदारांकडं बराचसा कारभार असायचा, तर ते बरेचसे कागद, बरेचसे त्यांचे दफ्तर, सगळे कागदपत्र जी असायची, तर ते सगळे रेकॉर्ड जतन करायला एक स्वतंत्र रूम जी असती असायची, तिला दफ्तरखाना म्हणायचे. पुढचं आहे माझघर. माझघर मी सांगितलं तुम्हाला, त्या चौकातनं दुसऱ्या चौकामध्ये जाताना ते मधलं जे दालन असतं त्याला माझघर म्हणतात. वस्तू इकडनं तिकडं लागली की त्या माझघरातनं घेतात येते. जेवणाच्या पंक्ती बऱ्याचदा माझघरामध्ये असतात. माझघराचा तो महत्वाचा उपयोग. देवघर, देवारा असतो ती खोली, ते दालन, देवघर. न्हाणीघर म्हणजे बाथरूम. कोठीघर म्हणजे काय, स्टोर रूम. स्टोरिंग साठी एखादी स्वतंत्र रूम, जिथं सगळं ते काय म्हणूयात आपण त्याला, बऱ्याचशा वस्तू वगैरे स्टोरेज साठी त्याचा वापर केलेला असायचा. जातेघर, बऱ्याचदा जाती बरीचशी असायची, तर त्या जात्यांची स्वतंत्र खोली, दळणाला तिथं सगळ्या कामगार वर्ग असायचा, महिला आपण म्हणूयात, त्याला जातेघर. अशी वगैरे वगैरे अशी सगळी खोल्या दालनं असतात. प्रत्येक वाड्यात असतील अशी सुद्धा नाही, काही फरकानं ते सगळं असतं. वाड्यांमध्ये काही विशेष दालनं असायची ज्यांना महाल म्हटलं जाईल. दालनच खरं म्हणजे खोल्या. रंगमहाल, आरसे महाल, हस्तिदंती महाल, पण हे सगळ्याच वाड्यांमध्ये नसायचं. असं एवढं सगळं म्हणजे हे खरं म्हणजे त्या वाडा मालकाच्या आर्थिक परिस्थितीवर, त्याच्या काय म्हणूयात त्याला हौसेवरच ते अवलंबून असायचं. पण हे फार कमी वाड्यांमध्ये दिसतं. त्याच्यामध्ये रंगमहाल म्हणजे रंगीत चित्र सगळ्या बाजूंनी रेखाटलेली आहेत, असा तो सुंदर दालन म्हणजे रंगमहाल. बऱ्याचदा रंगमहालात नाचगाणी व्हायची किंवा बऱ्याचदा पाहुणे आले तर तिथं बसवलं जायचं. रंगमहाल काही वाड्यांमध्ये आहे. तर काय चित्र जनरली रेखाटलेली असायची, तर प्रामुख्यानं लग्नाची वरात किंवा धार्मिक चित्र म्हणजे रामायण महाभारतातील प्रसंग, पुराणातील प्रसंग प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणामध्ये रेखाटलेले असायचे. रामायण महाभारतातले काही प्रसंग किंवा नवरी नवरदेव, असे बरेचसे काय 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 छान अशी चित्र, नैसर्गिक रंग, ते आभाशाही रंग म्हणायचे त्याला, तो हे केलेली आपल्याला दिसतात. मेनवली आहे सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात, तिथल्या नाना फडणीसांच्या तिथले रंगमहाल आणि तिथली भित्तिचित्र बघण्यासाठी. पुढचा आरसे महाल. आरसे महाल म्हणजे वाड्यामध्ये त्या दालनात आपण गेलो तर चहूबाजूंनी सगळे आरसे लावलेले असायचे, चारी भिंतींवर आणि वरच्या तख्तपोशी वर छतावर पण असा सुंदर आरसे महाल असायचा. माझ्या तरी मग ते आरसे महाल मी तरी कुठं बघितलेला आजवर नाही. महाल बघितले, पण आरसे महाल साताऱ्याला छत्रपतींच्या अदालत राजवाडा आणि जलमंदिर पॅलेस, जलमंदिर राजवाड्यामध्ये 1960च्या पूर्वी होता.
सुंदर होता आरसेनाल, आता तो पण नाही. पुढचा आहे हस्तिदंती महाल. हा म्हणजे जेवढं मी वाचलंय त्यानुसार पुण्यातल्या फडणीसांचा जो वाडा होता, नाना फडणीसांचे चुलत भाऊ मोरोबादादा फडणीस त्यांचा वाडा होता, आता तो नाही कसबा पेठेमध्ये. तर तिथं तो हस्तिदंती महाल होता की एका दालनामध्ये पूर्ण हस्तिदंताचा उपयोग करून ते छतावर सुंदर असं नक्षीकाम केलेलं होतं. तर तो सुंदर तो होता. म्हणजे आता त्याला किती पैसे लागले असतील हे सगळं मोठ्या माणसांचीच काम. फडणीस स्क्रीन आता दिसतेय का स्क्रीन? हो सर, दिसते. फोन आल्यामुळे डिस्टर्ब झालं. तो हस्तिदंती महाल, असे वेगवेगळ्या प्रकारचे महाल, आसमानी महाल असे काही काही असायचे. उत्तर भारतात हवेल्यांमध्ये दिसतात प्रामुख्याने. अजून वेगवेगळे त्याच्यात किती वाजलेत आता? ठीक आहे, शेवटाकडे आपण आलेलोच आहोत. प्रामुख्याने एवढे सगळे घटक वाड्यांमध्ये असल्याचं आपल्याला बेसिक टर्मिनॉलॉजी ती बहुतांशी मी कव्हर केलेलं आहे. काही तुमच्या प्रश्नांच्या याच्यातून कळेलच. प्रामुख्याने आपला भर स्थापत्यावर होतं, त्याच्यामुळे जे जे घटक वाड्यामध्ये असतात प्रामुख्याने त्या संज्ञांचे अर्थ कशाला काय म्हणतात, कशाला काय, त्या रचना आर्किटेक्चरच्या दृष्टीनं मी इथं समजून तुम्हाला सांगितलेलं आहे. आता वाड्यांचं खरं म्हणजे जतन आणि संवर्धन करायचं म्हणजे एक मोठं चॅलेंज आज 21व्या शतकामध्ये आहे. वाडा संस्कृती लोप पावत चालली आहे. त्याला काय काय कारण आहेत? पहिलं जे ते पहिलं वाड्याचं ते एक महत्वाचा मुद्दा म्हणजे वाडे ही खाजगी संपत्ती. बाकीच्या ऐतिहासिक वास्तू ज्या आहेत, उदाहरणार्थ मंदिरं, किल्ले, हे सरकारी मालकीचे आहेत. पण वाडे खाजगी मालकीचे आहेत, त्या त्या घराण्यांच्या मालकीचे आहेत, प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. त्यामुळे त्या वाड्याचं जतन करायचं छानपैकी किंवा का बुलडोझर वाड्यावर फिरवायचं हे त्या वाडा मालकांच्या मानसिकतेवर अवलंबून. लक्षात घ्या, तो महत्वाचा घटक आहे, त्या वारसदारांची मानसिकता. मालकी हक्कावरून बऱ्याचदा वाद चालू असतात महाराष्ट्रात, ते सगळीकडे दिसतात. भाऊबंदकी दिसते. आता काही ठिकाणी असं की वाड्यांचे मालक फार झाले, म्हणजे त्या सरदारानं तो वाडा 18व्या शतकात बांधला, आता त्याचे 200 वर्ष 250 वर्ष झाली, म्हणजे त्याच्या 7व्या 8व्या पिढ्या आहेत. प्रचंड कुटुंब विस्तार झाला. आपण वाड्यांमध्ये बघतो की वाड्यांच्या जेव्हा वाटण्या व्हायच्या तेव्हा एक चौक, एका भावाला दुसरा चौक, परत प्रत्येकाला 4 मुलं झाली, एक एक ओसरी प्रत्येकाला, परत त्यालाही पुढच्या पिढीमध्ये ती खण वाटून घेतले जायचे. प्रत्येक जण आपापल्या भागामध्ये भिंत टाकून तिथं खोली काढून राहायचा. किंवा नंतर नंतर तर अगदी कुठेतरी ते जागा अपुरी पडायला लागल्यावर तो गावामध्ये बंगला बांधून किंवा आउटस्कटला बरीचशी मंडळी राहायला गेली. आपल्या आपल्या भागातलं फक्त साग तेवढं आपल्या वाट्याला आलेलं, हिश्श्याला आलेल्या भागापुरतं सागवान सगळं उतरून ते न्यायचं, विकायचं. मग त्या असं त्या वाड्यांमध्ये आता मालक भरपूर आहेत. काय एका वाड्यामध्ये मालकी हक्क फार 50-50, 100-100 जणांचे, कुटुंबांचे अशी सुद्धा परिस्थिती दिसते. त्याच्यामुळे ते मालकी हक्काचं हे अवघड आहे. या उलट काही म्हणजे एक वाडा त्याचा एक मालक असं समीकरण फार कमी ठिकाणी. आता काही ठिकाणी असा विरोधाभास की त्या वाड्यात ना कुणी वारसच नाही. बऱ्याचशा वाड्यांमध्ये निर्वंश झाला, वाडे सरकार जमा झाले, तिथं सगळं ते वाडे पडले. खरं म्हणजे आतमध्ये सगळं घाणीचं साम्राज्य, झाडं झुडपं वाढली आहेत, डुकरं फिरतायत, अशी दुर्दैवानं परिस्थिती. काही वाड्यांना मालक कुणी राहिलेलं नाही. मालक गेले शिकून सवरून फॉरेनला, ते वाडे तसेच पडले. आर्थिक परिस्थिती आज जर वाडे जतन करायचे असेल तर मग तो खर्च बराच आहे. त्याच्यामुळे ती आर्थिक परिस्थिती आज बऱ्याचशा चांगल्या चांगल्या सरदार जहागीरदार घराण्यांची खालावलेली दिसते. वतनदार पाटील देशमुखांची खालावलेली आपल्याला दिसून येईल. त्याच्या मागे बरीच कारण आहे, पण त्या घराणी काय म्हणूयात आपण त्याला, घराणी खचली, त्याच्यामुळे ते वाडे पण खचले. एकेकाळी वैभव होतं, त्या काळात ते ठीक होतं सगळं, त्याची डागडुजी करणं. आज सोपं नाही अजिबात वाड्याची डागडुजी करणं. कारण आज म्हणजे फार काही बिकट अवस्थेत ती मंडळी जातात. काय झालं आता, म्हणजे त्याला बरीचशी कारण आहेत. कुळ कायदे आणि इनाम कमिशन म्हणा, सेलिंग ऍक्ट, अशा बऱ्याचशा कायद्यांनी त्या सरदार जागीरदारांचे हक्क कमी झाले. यांनी सगळ्यांनी विलासवादी, चंगळवादी, उधळेगिरी, मौज मजा, विलासी वृत्तीनं त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली. ते वाडे जतन करणं अवघड झालं. आता काही वाडे सरकारच्या पण मालकीचे आहेत. उदाहरणार्थ आता जे समजा पेशव्यांकडे होते,
पेशवाई संपल्यानंतर 1818 नंतर इंग्रजांकडे आले असे काही वाडे आहेत ते सरकारी मालकी. उदाहरणार्थ पुण्याचा विश्रामबाग वाडा सरकारच्या मालकीचा, महाराष्ट्र सरकारचा. पुण्यातला नाशिकचा सरकार वाडा, कोपरगावचा रघुनाथराव पेशव्यांचा वाडा, हे वाडे सरकारी मालकीचे. त्याच्यामुळं तिथं काय झालं की इंग्रजांकडे ज्यावेळेस ते आले, इंग्रजांकडे आणि 1947 नंतर ते भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, काही भारत सरकारकडे केले, काही महाराष्ट्र सरकारकडे, काही लोकल बॉडीज आहेत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्याकडे पण गेले. त्याच्यातही बायफर्गेशन बरं का. पण सरकारी ज्यावेळेस त्यांचा वापर इंग्रज काळामध्ये सरकारी म्हणजे कचेऱ्या काढल्या. तर विश्रामबाग वाड्यात पोलीस स्टेशन होतं, तिथे अजून पोस्ट ऑफिस होतं, ग्रंथालय होतं कधी काळी. त्यामुळे ते काय झालं की ते वाडे वापरात राहिले. त्याच्यामुळे ते त्याची डागडुजी केली किंवा ते जतन होऊ शकलं. तिथं एरवी भाऊबंदकीमुळे त्या वाड्यांची विभाजन, हिस्से वगैरे त्याच्यामध्ये झाले नाही आणि त्या वाड्यांचं जतन सरकार करतं. खाजगी वाड्यांचं काय, मोठ्या मोठ्या सरदारांचे जे ऐतिहासिक एवढ्या कर्तृत्व गाजवलेल्या सरदारांचे या वाड्यांचं जतनाविषयीची भूमिका ते मात्र सरकारचं किंवा ते त्याच्याविषयी काही स्पष्टता नसलेली आपल्याला दिसते. आता वाडे जतन करायचं ते शास्त्रीय पद्धतीनं करायला पाहिजे. वाडे जतन संवर्धन करायचे म्हणजे काहीतरी त्या फरसबंदीच्या जागी चौकात पेवर ब्लॉक्स बसवायचे किंवा त्या भिंतीला चुन्याचा किंवा पूर्वी पांढऱ्या मातीचा गिलावा असायचा त्याचा की सरळ काहीतरी प्लास्टर करायचं किंवा मार्बल स्टाईल बसवायच्या किंवा खाली फरशा बसवायच्या शेणानं न सारवता किंवा वर सगळा तो धाबा किंवा माळवत त्या जागी पूर्ण कॉन्क्रीटचे स्लॅब उभे करायचे सिमेंट कॉन्क्रीटचे. याला संवर्धन म्हणत नाही. मूळ स्वरूपाला धरून आपल्याला ते जतन करायला लागणार आहे. त्याच्यासाठी अनेक चॅलेंजेस समोर आहेत. तो धाबा माळवत वाड्याचा जो छप्पर असायचं तो मुद्दा एक सांगायचा राहिला. धाबा किंवा काही ठिकाणी माळवद त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये म्हणजे अशा वर याच्या तुळ्यांच्या वर अशा परत उभ्या आडव्या पट्ट्या अशा टाकलेल्या असायच्या आणि त्याच्यामध्ये पांढरी माती वापरली जायची. पांढऱ्या मातीचा दाब दिला जायचा. जी पांढरी माती आज आता फारशी आढळत, ती जलरोधक, अजिबात पाणी हे करत नाही, चिवट असते ती सगळी. आणि त्याच्यामध्ये डिंक, ते गूळ, जवसाचं उडदाचं पीठ, जवसाचं बेल, असे बरेचसे असे घट्ट करणारे पदार्थ हे करून तो असा दाब दिला जायचा वरून आणि तो पूर्ण तो धाबा भरला जायचा. धाबा मार्ग आता ती पांढरी माती राहिली नाही. मग ते सगळं काहींनी ते आता पूर्ण स्लॅब टाकून घेतला किंवा वर्षा अगदी मजल्यावर वरच्या माळ्यावर वर कौलं असायची किंवा छप्पर ते पूर्ण तिथं पत्रे टाकले. अशा प्रकारचं सगळं अशास्त्रीय पद्धतीनं आपण म्हणूयात की सगळा हे चाललेला आपल्याला दिसतो. कारण आता दगड आणि चपट्या विटांचं बांधकाम सगळं केलेलं असायचं. कुठेतरी त्याला नुसता त्या दगडावर रंग द्यायचा, विटांना रंग द्यायचा, हे संवर्धन नाहीये किंवा प्लास्टर करायचं. तर ते शास्त्रीय पद्धतीनं करायचं झालं तर कॉन्झर्वेशन आर्किटेक्टची मदत घेणं किंवा ज्या पद्धतीनं आधी जे सामान ते साहित्य वापरलं जायचं तेच आज वापरणं हे चॅलेंज आहे. तो आर्किटेक्ट पण पैसे बराच घेतो आणि ते सामान दर्जेदार, तो सगळा दगड ते सगळं आणायचं, ते कुठं कुठं मिळतं ते बघायचं म्हणजे ते पण मोठं चॅलेंजच खरं म्हणजे आहे. किंवा ते काम करणारा कुशल कारागीर जो आहे म्हणजे समजा राजस्थानमध्ये आहे, महाराष्ट्रात तो तंतुर, म्हणजे अशा बऱ्याचशा समस्या या वाड्यांचं जतन आणि संवर्धन करताना येतात. आणि अगेन ते खाजगी प्रत्येक वाडा मालक सगळं बिअर करू शकतात असं नाही, पण मानसिकता असेल तर होऊ शकतं. आता काही जतन केलेले वाडे महाराष्ट्रामध्ये आहेत. पुढचा मुद्दा, सरकारनं काही जतन केले, काही खाजगी सरकारी भागीदारीनं आणि काही खाजगी सरकारी भागीदारी. म्हणजे आता असं आहे, मला त्या लिगल याच्याविषयी फार माहिती नाही, पण जेवढी आहे बऱ्यापैकी त्याच्यानुसार
खाजगी सरकारी याचं उदाहरण तुम्हाला मी उदाहरणाविषयी सांगतो. पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुक्यात कारी नावाचं गाव आहे. तिथे जेधेंचा वाडा आहे, जेधे देशमुखांचा, कान्होजी जेधे जे शिवाजी महाराजांबरोबर होते, त्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, त्यांचा वाडा. तर तो त्यांच्या वारसदारांनी उत्तम प्रकारे सरकारची मदत घेऊन जातो. आता तिथं तोही स्टेट प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे. सरकारी पैशानं त्याचं छान प्रकारे संवर्धन झालंय किंवा होतंय. आता त्याची मालकी तशी वाड्याची जेधेंकडेच आहे. ते राहतात पण त्याच्या काही भाग ते राहू शकतात, तुम्ही हे करू शकतात, पण तो काही करारावर तो सरकारला ज्या अटी असतात की तो दिलेला आहे. तो विकायचा असेल तर कुणाला दुसऱ्याला विकता येतो, विकायचा असेल तर तो सरकारला विकता येतो, असा त्याच्यामध्ये क्लॉज आहे. नाहीतर तुम्ही तुमच्याच मालकीचा ठेवा, तुमच्या वारसांच्या तो मालकीचा राहीलच भविष्यात, पण तो सरकारी यांनी तो जेधेंच्या वारसदारांची त्यांचं खरं म्हणजे त्यांची मानसिकता, त्यांचा जतन करण्याकरता दृष्टिकोन तर तो मानायला पाहिजे. तो वाखाणण्याजोगा आहे, तो सत्य सगळ्या गोष्टी आहेत. तिसरा खाजगी, पूर्णपणे खाजगी, आपल्या आपल्या पैशानं सगळा आपला वाडा एकदम डेव्हलप करायचा, अशी काही फारशी महाराष्ट्रामध्ये उदाहरणं नाही की चांगल्या प्रकारे वाडा आपला आपला डेव्हलप केलाय, तिथं काही उभारलंय. असं एक उदाहरण नाही, काही आहेत ना उदाहरण काही. त्याच्यातलं एक उदाहरण म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये जाधवगड जो आहे, ते एक छान उदाहरण आहे. सरदार पिलाजी जाधवरावांचा तो वाडा किंवा गढी, तर तो त्यांच्या वारसदारांनी, अमरसिंह जाधवराव जे आहे, तर त्यांचे भाऊ आमदार होते ना दादा जाधवराव, त्या मंडळींनी आता तो ऑर्किड ग्रुपला देऊन ते विठ्ठल कामतांची मदत घेऊन छान तो विकसित केला. तिथं माझ्यामध्ये 3 स्टार का काय हॉटेल ते आहे, फोर्ट जाधवगड. तर ते एक उत्तम उदाहरण आहे की छान उत्तम सगळं तो त्या निमित्तानं. आता लांबनं पर्यटक तिथे येतात आणि छान तिथं रूम्स वगैरे सगळ्या अशा टेंट छावणीच्या पद्धतीची, आणि मराठी संस्कृती कळते. जेवण वगैरे तिथं मी नाही गेलो, लोक सांगतात ते सगळ्या. मी जाईल आता लग्नानंतर वगैरे कधीतरी. तर तो सुंदर उपक्रम आहे, म्हणजे त्यांनी तो जतन केलेला वारसांची हे त्याच्या मागं आहे. तो खाजगी म्हणजे त्यांनी पण कामतांची मदत घेऊन तो उत्तम प्रकारे विकसित केलाय. आता परत लोक म्हणतात की हॉटेलमध्ये कन्व्हर्ट कसे वाडे करायचे, ते जरा परत त्याच्यामधनं हे की ते मग हेरिटेज तो आपण ते हे होतं, तर तो वेगळा विषय सगळा. आता प्रत्येक वाड्यामध्ये जतन करून, मग वाड्याचं जतन करून काय करायचं हा एक प्रश्न. सगळ्याच वाड्यांचं जतन करून काय होतं, म्हणजे गावगावच्या पाटील देशमुखांचे गावागावात वाडे, ते सगळे वाडे महत्वाचे नाही, पण ज्या वाड्यांमध्ये इतिहास आहे, त्या वाड्यांमध्ये वस्तू खूप आहेत, त्या वारसदारांकडे कागदपत्र, इतिहास आहे, तर तिथं त्या कर्तृत्व गाजवलेल्या त्या सरदाराच्या वाड्याचं ज्या स्मृती तिथं जपता येतील, छान स्मारक मेमोरियल छान करता येईल त्यांचं तिथं काहीतरी, असं संग्रहालय म्हणून पण आपण ते वाडे जतन करू शकतो. अशी पण काही काही सगळी उदाहरणं आहेत. त्याला ते पण पाहिजे ना, पाठीमागे इतिहास पण त्याला पाहिजे. उदाहरणार्थ आता आमचा जो डेंगळेंचा वाडा आहे संगमनेर तालुक्यामध्ये, नगर जिल्ह्यातल्या निंबवजाळी गावामध्ये, आता तो त्रिंबकजी डेंगळे हे उत्तर पेशवाईमध्ये फार मोठा संघर्ष इंग्रजांविरुद्ध केला. त्यांच्यावर नासिनंदरांची झेप नावाची कादंबरी, ती कादंबरी वाचलेली लोक येतात तो वाडापर्यंत, आणि भरपूर येतात, सहली येतात, लोक बरेचसे पर्यटक येतात, इतिहास प्रेमी येतात, कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट येतात, आणि भरपूर मंडळी. तो वाडा आता तसा तो पडलेला आहे, बराचसा पडलाय, तरी पण ते लोक म्हणतात की त्या दगड बेटांनी त्रिंबकजी पाहिलाय, ते झेपमधलं ते कथानक ते काहीतरी वाचून ते तिथं ते त्यांना फील येतो की त्रिंबकजींच्या वास्तू आम्ही बघितली, त्याच्या कर्तृत्वाची ती साक्षीदार आहे. तो एक भावनिक टच असल्यामुळे ते भारी वाटतं ते लोकांना. अशा अशा गोष्टी सगळ्या आहेत. त्याच्यामुळे ज्या ज्या महत्वाच्या मराठा साम्राज्यात ज्यांचं योगदान आहे, अशा तरी सरदारांचे वाडे हे खाजगी आणि खरं म्हणजे सरकारी मदतीनं ते खरं डेव्हलप झाले पाहिजे. याच्याविषयी आवाज उठवण्याची गरज आहे. पुढचा काय मुद्दा आहे तिथे, नव्यानं वाडे बांधणं. आता काही लोक बंगले जे बांधतायत ते वाड्यासारखे बांधतायत, नव्यानंच वाडा बांधण्यासारखं झालं. त्यातनं चांगलं आहे, ठीक आहे, परत लोक जुनं ते सोनं परत आपण म्हणतो ना, परत जुन्याकडे ते तो ट्रेंड परत येतो, तसा तो आता वाड्यासारखं घर बांधतायत. एक उदाहरण द्यायला पाहिजे, पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी तालुक्यात ढेपेवाडा म्हणून, त्या नितीन ढेपे जे आहेत वास्तुविशारद, त्यांनी सुंदर तो ढेपेवाडा ही संकल्पना खूप सुंदर आहे.
की आता तो म्हणजे नवीन उभारलेला तो वाडा आहे, मॉडेल कसं होतं वाडा संस्कृती, तर तिथं छान तो काय म्हणतात आपण हॉस्पिटॅलिटी, म्हणजे तो वाडा तिथं लग्न मुंजीसाठी दिला जातो, लग्न मुंजी किंवा प्री वेडिंग फोटोशूट अशासाठी त्या वास्तूचा सुंदर उपयोग, शूटिंग साठी अशा याच्यासाठी छान त्याचा उपयोग होतो. ते छान उदाहरण. वाड्याचं जतन आणि संवर्धन करायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तर सगळ्याचं डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे. वाडे महाराष्ट्रात कुठं कुठं आहे त्याची कुठं सरकार दरबरी नोंद नाही, खाजगी वाड्यांची छोट्या छोट्या आडवाटेवरच्या गावांमध्ये असे काही काही वाडे आहेत जे फार मोठं काहीतरी तिथं सगळा खजिना तो आहे, पण त्याची कुठं अशी नोंद किंवा त्याची अशी जंत्री उपलब्ध नाही, तर त्याचं डॉक्युमेंटेशन करणे. पुण्यातले वाडे आपल्याला माहितीये, पण आपल्याला माहिती आहेत का परभणी जिल्ह्यात, हिंगोली जिल्ह्यात, वाशिम जिल्ह्यात किती मोठे मोठे भारी भारी वाडे आहेत तिथल्या, त्या देशमुखांचे काय असते ते फार सुंदर सुंदर वाडे सगळे आहेत. हे वाडे काय पश्चिम महाराष्ट्रातच नाही, मराठवाड्यातले वाडे उलट फार भव्य आणि सुंदर आहेत. मराठवाड्यातले सुद्धा वाडे आहेत फार सुंदर. पण मग तेच ना, मग ते डॉक्युमेंटेशन कोण करणार? आम्ही इतिहासकार, आम्ही पुण्यातले आहोत, मुंबईत आहोत, आम्हाला हिंगोली जिल्हा आहे महाराष्ट्रातलं ते पण माहिती आहे का नाही कोण असतं. तर ह्या सगळ्या स्थानिक भागामध्ये इतिहास अभ्यासक निर्माण होणं, तिथल्या पत्रकार असतील, शिक्षक असतील, तिथल्या त्या मंडळींनी सगळं त्याच्याविषयी त्याचं डॉक्युमेंटेशन करणं, आवाज उठवणं. एक सोशल मीडिया, एक फेसबुकला ग्रुप आहे ऐतिहासिक वाडे म्हणून, तो पृथ्वीराज माने यांनी सुरू केलेला. त्याच्यावर सुंदर सुंदर सगळं सगळ्या वाड्यांचं उत्तम ते लोक फोटो काढतात, टाकतात. तर त्यांनी कळतं की काय काय वाडे भारी भारी आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, कुठं कुठं ती गावांमध्ये असे सुंदर सुंदर वाडे सगळे त्यामध्ये दिसतात. जतन करून वाड्यांमध्ये मी सांगितलं की कसा उपयोग होऊ शकतो. हेरिटेज हॉटेल म्हणा किंवा म्युझियम, संग्रहालय म्हणा, वाडा संस्कृती, शूटिंग. आपण अनेकदा चित्रपट ऐतिहासिक पार्श्वभूमीचे असतात, त्यांच्या शूटिंगसाठी तो वाडा लागत असतो. तर काही काही जतन झालेल्या वाड्यांकडे 2-3 मोर्च्या पंत सचिवांचा वाडा म्हणा, सातच्या कदमांचा वाडा, अशा 2-3 वाड्यांची त्या चित्रपट निर्मात्यांची त्याच्याकडेच कल असतो, किंबहुना त्यांना तेवढेच त्याची माहिती असते. असे बरेच सुंदर सुंदर वाडे जिथं चांगल्या प्रकारे उत्तम शूटिंगसाठी त्याचा वापर करता येऊ शकतो. प्री वेडिंग फोटोशूटचं ही फॅड हल्ली चांगलं जोर धरतंय, त्याच्यासाठी सुद्धा चांगला वाड्यांचा उपयोग करून घेता येऊ शकतो. ते छान आहे सगळं. नील फलक आहे, म्हणजे आता बरेचसे वाडे आतनं पडलेत, फक्त प्रवेशद्वार शिल्लक आहे, तर किंवा काही पडलेत काहीच नाही तिथं, पण तिथं काहीतरी नील फलक लावणं पाठी की असं असं इथं होतं बाबा, आता नाही ते गेलंय, ठीक आहे परत पण निर्माण करू शकतो आपण, पण तिथं निदान नील फलक लावून जनजागृती, येतात आता लोक बघतील तरी ना काही इथे असं असं होतं म्हणून. पुण्यात आपण नील फलक लावलेले आपण सगळीकडे बघतो की इथे इथं असं असं होतं, आज नाहीये, पण त्याच्या स्मृती कुठेतरी जतन करण्याची 4-5 ओळींमधनं ते तो इतिहास कुठेतरी आपल्याला दिसतो. आपण तो सगळ्या त्या ओळींना वाचून तो अनुभव घेऊ शकतो, अरे इथे असं होतो. अवेअरनेस क्रिएट करणं याच्यासाठीच एक नीलफलक चांगलं माध्यम. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती किंवा एकंदर सगळ्या माध्यमातून करू शकतो आपण. सगळी मंडळी काय म्हणतात आपण त्याला, एक दबावगट निर्माण करणं, सरकारला त्या दृष्टीनं पाठपुरावा करणं, आणि भविष्यात ते सगळं उत्तम प्रकारे आपण त्या वाड्याचे मालक म्हणा, आपण इतिहासप्रेमी म्हणा, सरकार खरं म्हणजे सरकारचंही वाड्यांच्या जतन आणि संवर्धनाविषयीचं ठोस किंवा नेमकं धोरण हे नाही. किल्ल्यांच्या बाबतीत तरी ते असेल, वाड्यांच्या बाबतीत ते नाही, ते उत्तम प्रकारे आपण करू शकतो. इथे आपण थांबूया. धन्यवाद. किती वाजले? 9:12, म्हणजे तासाभरात ते सगळं कव्हर केलंय. आता तुमचे काही प्रश्न असतील तर आपण निवडक प्रश्न आणि त्यांची उत्तरं सगळी घेऊया. लेक्चर खूप छान झालं सर, धन्यवाद. थँक्यू. आपल्या मेसेज बॉक्स मध्ये काही प्रश्न आहेत, मी वाचून दाखवू की तुम्ही उत्तर द्याल? वाचून दाखवा मला. हो चालेल. आता त्याचे हा आवाज नाही येत बाकी. बरं, सदाशिव शिवदे यांनी लिहिलेल्या वाडा संस्कृतीवर भाग 1 भाग 2 मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. हा, तिथं वाडा आर्किटेक्चरची माहिती नाहीये, काही काही वाड्यांची महाराष्ट्रातली माहिती आहे. लोकसत्तामध्ये ते लोकरंगला
आर्टिकल्स लिहायचे, त्याचं ते लेखांचं लेखमाला नंतर प्रकाशित झालेली आहे. काही काही वाडे त्यांनी ते सगळे घेतलेले आहेत. त्याच्या त्या वाड्यांचं आर्किटेक्चर आहे, इतिहास, सध्या काय सगळं आहे, असे छोटेखानी लेख त्याच्यामध्ये ते सगळे दिसतील. चांदवड येथील रंगमहाल सुस्थितीला एक उत्तम उदाहरण आहे. हो, महाराष्ट्रात जी वाडी सुस्थितीत आहे, आता बरीचशी खरं म्हणजे त्याच्यावर चर्चा करता येण्यासारखी आहे. कुठं कुठं जिल्ह्यावाईज आता मला माहिती असेल की स्वतःही माझ्या मते 150 पेक्षा जास्त वाडे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर बघितलेले आहेत. तर चांदवड इथला जो आहे, यांनी सांगितले रंगमहाल म्हणजे वाडा आहे तो होळकरांचा. खरं म्हणजे होळकरांना चांदवड परगण्याची देशमुखीचं वतन होतं. सुंदर वाडा चांदवडचा सध्या आहे. तिथं आता चांगले उत्सव ते सगळे कुशलसिंह राजे वगैरे ते सगळे करत असतात. तर तिथला खरंच रंगमहाल उत्तम स्थितीत आहे. त्याचं संवर्धन सुरू कोणीतरी म्हटलंय तर ते अगदी खरं आहे. कोणीतरी म्हटलंय पंढरपूर तालुक्यात नायकाची बाळवणी आमचं गाव आहे. मी त्यांचं गाव सांगितलंय आहे. आय नो दॅट तिथे नायकांची गडी होती, आता पडली आहे नाईक निंबाळकर. पलटणच्याच निंबाळकरांची एक शाखा आणि सरलष्कर त्यांना होता. आणि हेमंतराव निंबाळकर, हनुमंतराव निंबाळकर यांचं फार मोठं कार्य राजाराम महाराज आणि ताराबाई साहेबांच्या काळामध्ये राहिलेलं आहे. अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेलं रंगमहाल येथे रामायण महाभारतातील चित्रे आहे. ओके. चौसोपी वाडा आणि काणखेपी वाडा. हे काणखेपी वाडा ही म्हणजे मी तरी पहिल्यांदा ऐकलंय, तर ते त्याच्यामुळं ते मला माहिती नाही. पण सासवडला पुरंदरे वाड्या भव्य स्थित आहे आणि फिरून पाहिला आहे. हो, सासवडला पुरंदरेंचा वाडा आहे. तो बघून देतात नाही देतात मला माहिती नाही, पण तो बऱ्याच चित्रपटामध्ये, तुंबाड चित्रपटामध्ये तो होता, किंवा जुना अशोक सराफांचा होता एक डाव भूताचा चित्रपट होता, त्याच्यामध्ये सुद्धा तो वाडा होता. आपण किती वाड्यांना भेटी दिल्या असं त्यांनी विचारलं, तर मी 100पेक्षा जास्त तरी मी 150 असेल बहुतातील संख्या त्याला भेटी दिल्यात. पण प्रामुख्याने नगर जिल्ह्यातले जास्त वाडे मी बघितलेले आहे आणि त्याच्यावरच ते माझं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये वाड्यांचा इतिहास सगळा आहे. सध्या वारसदार काय करतायत त्यांचे, त्याच्याकडे कोणत्या वस्तू आहे, असे रिपोर्टाजचा तो संग्रह, इतिहासावर खरा जास्त जोर पण माझ्या पुस्तकामध्ये आहे. वाईतील मेनवली येथे नाना फडणीसांचा वाडा चांगला आहे. यस, सुंदर आहे. मगाशी मी त्याचा उल्लेख केला. अजून कोण काहीतरी म्हणते पळशीकर वाडा, पळशी आहे. येस, माझ्या वाड्यातले बरेचसे फोटो त्या तिथल्या वाड्याचेच होते. सुंदर वाडा तो सुद्धा आहे. ते मालक राहतात इंदोरला, तर त्यांचं 2,500-4 हजार एकर जवळजवळ जमीन आहे. वाडा ही सुंदर आहे. ते ठीक आहे, त्याची डागडुजी वगैरे चांगली वाड्याची करत असतात. त्या वाड्यातली काष्टशिल्प प्रामुख्यानं खरंच बघण्यासारखी सुंदर. एवढंच होतं चॅटबॉक्स मध्ये ना. आता कोणाला अजून काही? हो, महेश सर प्रश्न विचारा. प्रश्न नाही मॅडम, सरांचे आभार मानायचे. व्याख्यान खूपच छान झालं आणि आपण अमित पेठेंबरोबर नाशिकमध्ये भेटलो होतो. येस येस येस. तर परत विनंती, तुम्ही म्हणे मी नाशिकला येणार आहे, आपल्या सिन्नरला येणार आहे 14 चौकाचा वाडा बघायला, तर गोवर्धन परिसरातले आणि ओढ्याचे वगैरे वाडे अवश्य बघा. नक्कीच नक्कीच, भेटूया. एक 2-1 वर्ष आले आपल्याला भेटून, आपली चर्चा झाली. हो, मस्त मस्त. पेठेंचाही सोनार गल्लीतला वाडा सुंदर आहे. हो 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 हो. तर गोवर्धनचे पण वाडे घ्या थोडेसे, म्हणजे अजून आर्किटेक्चर दृष्ट्या अजून त्याच्यामध्ये भर पडेल अजून छानपैकी. गोवर्धन काय? गोवर्धन जे गंगापूर गोवर्धन मधले वाडे. हा, गंगापूरचं जुनं नाव गोवर्धन, गंगापूर मधलं. हो हो हो, येस. ते जुना एक वाडा होता, सध्या नाही तो, म्हणजे गोपिकाबाई पेशवा, नानासाहेबांच्या पत्नी गोपिकाबाई गंगापूरला राहायच्या. बरोबर बरोबर. चालेल, नाशिकला या, आपण अवश्य भेटूया. आणि धन्यवाद, खूप छान पद्धतीने माहिती दिली. धन्यवाद धन्यवाद. आणि चला, या निमित्तानं बोलणं झालं. मी लोकांना, म्हणजे लोक आलेत ना बाहेर गावचे, तर मी अमित पेठेंचा वाडा अवश्य दाखवतो लोकांना. हो हो हो, सरकारवाडा आणि त्याच्या आजूबाजूचे जे वाडे आहेत, एक छान हेरिटेज वॉक तिथं, म्हणजे नाशिकमध्ये कोण घेतं की नाही मला माहिती नाही, पण घेतात करायला पाहिजे. आणि स्वतः अमित सर स्वतः माहिती देतात छान पद्धतीने वाड्याची. अरे हो हो. आणि त्याच्याबरोबर तो आणि बर्वेवाडा आपला डुबेरचा, थोरले बाजीरावांचं जन्मस्थळ. हो 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 हो, ते पण चंद्रशेखर सर पण खूप छान पद्धतीने वाड्याची वगैरे माहिती देतात. हो, आता तुम्ही पण आहेत, अशा पद्धतीने आपली संस्कृती पुढे न्यायलाच पाहिजे आपण. अगदी. हो.
हो सर, धन्यवाद सर. अजून कोणाला काही? विजय सर विचारा. नमस्कार सर. नमस्कार. सर म्हणजे मोठ्या वाड्यालाच गढी म्हणतात का मग? हो, सुरुवातीला सांगितलं होतं की गढी असं असतं, जराशी उंचावर असते आणि जिला बाहेरून तटबंदी किंवा कोट असतो. चारही बाजूला 4 बुरुज असतात, भव्य तटबंदी असते, अच्छा. त्याला म्हणायचं गढी. आतून रचना असेल वाड्यांसारखी, चौकांसारखी, हं, हं. पण म्हणजे बाहेरून थोडी अशी हा घटक आहे भव्यतेचा. डोंगरावर असते, थोडी अशी उंचावर असते थोडक्यात. हा, काहीशी उंचावर ती असते. बरं सर, आमच्या गावामध्ये सुद्धा कसाने कुटुंबांची 3 मोठे मोठे वाडे आहेत. कुठलं गाव आणि तुमचं? मांजरी गाव, गंगापूर तालुक्यात, तालुका, जिल्हा? छत्रपती गंगापूर तालुका. छत्रपती संभाजीनगर. अच्छा अच्छा. खूप जुने वाडे आहेत ते. आता वास्तविक आम्ही निजामाच्या याच्यातले, त्यामुळे ते हो, एवढं इतिहास समोर आलेलं नाहीये, परंतु खूप हो. मोठमोठे वाडे आहेत ते आणि पूर्ण दगडी वाडे आहेत. अजूनही हो, पण आहे आहे, आणि चांगले वाडे. आतमध्ये गेल्यावरती बाहेर यायचा मार्गच नाही मिळत. एवढे मोठे वाडे. शिवूर बंगला वगैरे त्या गाव. हा हा, येस येस येस, त्याला 12 पाडे तशीवरच म्हणतात. करेक्ट सर. Yes. धन्यवाद सर. अजून कोणाला? हम्म. नमस्कार. माझा प्रश्न ना असा आहे की आज वाड्यासारखं जर घर बांधत असेल ना, तर तुमच्या मते कोणते एलिमेंट्स आहेत, बेसिक एलिमेंट्स ते असायलाच पाहिजे. म्हणजे आर्किटेक्ट सांगतील की ते त्यांच्या पद्धतीने सांगतील, पण तुमच्या अभ्यासातल्या म्हणजे तुम्ही जसे वाढे बघू तर कोणते एलिमेंट्स आहेत ते पाहिजेच पाहिजे. आता असं आहे, म्हणजे ते खरं आहे तुमचं की आर्किटेक्टर जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतील. दगड, आता वाड्यांमध्ये काय वापरलं जातं? दगड, चपट्या विटा. एक पांढऱ्या मातीचा आहे, तो जरा प्रॉब्लेमच आहे. पांढरी माती आणि लाकूड, सागवान. आता साग आहे, मिळू शकतो, त्यालाही चांगला भाव बराचसा असतो. दगड जे आहे, घडीव दगड किंवा तो फारसा मिळत नाही. पण महाराष्ट्रामध्ये नेवाशाला वगैरे, नेवासे फाटा तिकडं तिकडला दगड जास्त सध्या आणला जातो. पांढऱ्या मातीचं मला, हो हो, तिकडले दगड तुमच्याच गावाजवळ बघा तिथं, हा दगड. आणि बाकी त्या चपट्या विटा, तशा विटा बनवण्याची आता जुनी जी प्रक्रिया आहे, जुन्या त्या विटा बनवायला ती पूर्ण ती सगळी माती, काय म्हणू आपण, ते मातीमध्ये बरचसं काय 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 मिसळलं जायचं. त्या चपट्या विटा किंवा ते मातीचे भेंडे तयार केले जायचे. त्याच्यामध्ये बारीक रेती, गूळ म्हणा, बेलाचं फळ, गाईचं शेण, डिंक, घोड्याची लीद, उडदाचं पीठ, जवसाचं पाणी, गुगूळ, बाबळीच्या बिया, असं चिकटपणा निर्माण करणारं हे करून ते केलं जातं. तर त्यातलं काय यूज करतात ते अलीकडं हेच आहे सगळं. हेच मटेरियल नव्या स्वरूपामध्ये. बोला बोला. तर ना मला वाड्याच्या मुख्य दरवाजावरती जे विटांचं याचा तुम्हाला फोटो आता तर दाखवू नाही शकत, पण जे विटांचं एक उंच हे उभारलेलं असतं, त्याला काही विशिष्ट नाव आहे का? आमच्या गावातल्या वाड्याला ते भरपूर आहे, म्हणजे 4 दरवाजे आहेत 4 बाजूने करून, त्याला सगळ्या दगडी दरवाजांच्या वर एखादा असा गवाक्ष किंवा एखादी खिडकी असते अशी. जाळी आहे त्याला. हो हो, अशी प्रामुख्यानं. आता तुम्ही नेवाशाकडचे, नेवाशाकडचे वाडे मी बघितले आहेत पैठणपर्यंत. तिथं असं वाडे आहेत की दाराच्या वर फक्त एक गवाक्ष किंवा एक खिडकी असते, आणि त्या दरवाजाजवळ अशा चपट्या विटांना, अशा लाल विटा किंवा अशा थोड्या भाजलेल्या अशा काळ्या विटा, अशी छान नक्षीकाम केलेलं असतं. महिरपी खिडक्यांचं ते अवशेष मला बऱ्याच ठिकाणी दिसले. कोणीतरी हात वर गेला. ऐश्वर्य काय लिहिले?
ऐश्वर्या ऐश्वर्या बोला. सर, आता अस्तित्वात असलेले एखाद्या वाड्याचं व्हिडिओ वगैरे लाईव्ह दाखवलं तर आणखी चांगल्या पद्धतीने समजलं असतं. खर तर त्याच्यापेक्षा चांगला हेरिटेज वॉक काढला असतं तर चांगलं समजलं असतं. म्हणजे आता वाड्याची शूटिंग, आता ते व्हिडिओ आणि ते सगळं आता पीपीटी प्रेझेंटेशन ह्याच्यातनं दाखवलं एक एक घटक स्पष्ट. ते व्हिडिओ असं नाही डोक्यात आलं. ते असं हेरिटेज वॉकनं मस्त असं डायरेक्ट तिथे नेऊन दाखवलं तर ते अजून चांगलं होऊ शकतं. हो, ते डायरेक्ट जाऊ शकत नाहीत ना, लांब लांब राहतात. व्हिडिओद्वारे थोडं चांगलं समजलं असतं आणखी. म्हणजे काय प्रत्येक जे तुम्ही वर्णन केलं ते कळालं असतं काय काय ते प्रत्यक्षात. हा, असा व्हिडिओ घेऊन आणि मग तो पॉज करून याला हे म्हणतात. हा, चांगली संकल्पना, नक्कीच विचार करू. थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा, तर आपण